हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. आज मी मम्मी पप्पांकडे चालली आहे. लग्नानंतर त्यांच्यापासून दूर राहिल्यावर त्यांना भेटायची ओढ काही वेगळीच असते. लग्नानंतर माहेर दूर होतं, पण घरच्यांची आठवण अजून जवळ येते. प्रवास करून घरी पोहोचलो, मस्त गप्पा वगैरे मारल्या, भारी वाटलं सगळ्यांना भेटून. नंतर आम्ही गावी गेलो. मी इकडे आले आणि गावी गेले नाही असं कधी होतच नाही. मग मस्त फिरायला सुरुवात केली. आधी पेरूची बाग बघायला गेलो. मोठे झाली झाडं आता. खायला पेरू तोडून घेऊन पुढे गेलो. शेतात मी लावलेल्या पपईला पपई पण आली आहे, फक्त खायला मी नसते आता इथे. मग पुढे नारळांची झाडे पाहायला गेलो. खूप नारळ लागले होते. मला नारळ पाणी आवडतं म्हणून भावाने भरपूर नारळ काढले. छोट्या गोष्टींवरून भांडणारे आम्ही कधी इतके मोठे झालो कळालंच नाही. आईची माया किती वेडी असते ना. मम्मीला तर मला काय देऊ आणि काय नको असं झालं होतं. मम्मीनं चिकू पण काढायला लावले. खूप चिकू लागले होते झाडाला. भारी वाटतं ना आपल्या घरची अशी फळं खायला. तर ही आहे आमची विहीर. खूप जास्त खोल आहे. सगळं फिरता फिरता खूपच लेट झाला आणि शेतात आल्यावर असं काही पाहायला भेटलं की भारीच वाटतं. लोक पैसे देऊन सनसेट पाहायला येतात. आपल्याला कशाची कमीच नाही. कसला भारी आहे ना हे. या सनसेटमध्ये गाव पण जिवंत आहे अजून. नंतर घरी येऊन आम्ही गेलो पाणीपुरी खायला. पाणीपुरी आणि दाबेली खाल्ली. आता टाईम आहे मसाला दुधाला न्याय द्यायचा. मग काय दिला तर न्याय. तर असा होता माझा दिवस. तुम्हाला माझा दिवस कसा वाटला हे मला नक्की सांगा. थँक यू ऑल.